पुण्यातील सर्वाधिक पुराचा फटका बसला त्या एकतानगर परिसरात आपण आहोत। सकाळपासून येथे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। एकंदरीतच येथे सध्या लाईट नाही, लोकांना अन्न देखील नाही। अशा परिस्थितीत नागरिक मोठ्या प्रमाणात चिंतित आहेत। आपल्यासोबत काही एकतानगरमधील नागरिक आहेत। काका, काय सांगाल? सकाळपासून एकंदरीत काय परिस्थिती? सकाळपासून पूर आला, त्यानंतर 7 फूट पाणी होतं आमच्या घरात। तर सगळं काय गेलं, फ्रीज बीज सगळं नुकसान झालं। जेवणा वगैरेची जेवणाचं बाहेर होतं आम्ही, त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता, पण घराचं नुकसान पुष्कळ झालं। काय एकंदरीत काय परिस्थिती? नाही, जेवण पाण्याची व्यवस्था इथे स्थानिक नगरसेवकांनी वगैरे केले। पुणे महानगरपालिकेने पण बिस्किटचे पुडे, दूध वगैरे वाटलेले आहे सकाळी लोकांना, तर मदत दिलेली। खाण्यापिण्याचे हाल तसे झालेले नाही आहेत, फक्त लाईट नाही, लोकांचं मोबाईल वगैरे सगळे बंद आहेत हे सगळे, त्यामुळं पिण्यासाठी पाणी नाही। आणि सगळ्यात मेन म्हणजे पाण्याच्या ज्या टाक्या आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये, त्याच्यामध्ये पुराचं आणि गटाराचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आता त्या पूर्ण साफ केल्याशिवाय लोकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही। ही मोठी समस्या आहे सगळ्यात पहिली। पुन्हा एकदा खडकवासलातून विसर्ग करण्यात येत आहे आणि सद्यस्थितीत काही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कशा पद्धतीची परिस्थिती? नाही, ते सोडणार होते 4 वाजता पाणी, ते सोडलं आता निवडत चाललं आहे। आणि पाणी आहे तसंच, मी आत काय गेलो ना आम्ही, मी गायत्रीमध्ये राहतो, गायत्री अपार्टमेंटला, तर आमचं सगळं घराचं नुकसान झालं। राहण्याची वगैरे कुठं दुसरीकडे? आमच्या साडूकडे राहतो। अजून किती दिवस सतर्कतेची? आता काय सांगता येतं, यांचं पाऊस थांबल्याशिवाय काय करता येत नाही। पाऊस थांबलं बघू। एकंदरीतच नागरिकांची अतिशय दैनंदिन परिस्थिती झालेली आहे आणि नागरिकांना सद्यस्थितीत एकतानगर परिसरात लाईट नाही आणि जेवणाची देखील व्यवस्था प्रशासनाने चांगली केली असं नागरिक यावेळी सांगत आहे। TV9 मराठी, दीपक कापरे, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।